आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका, असं वक्तव्य हे धनंजय मुंडेंनी केलंय। त्यावरून आता ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मुंडेंना सल्ला दिलाय। धनंजय मुंडेंनी तोपर्यंत ओबीसी आरक्षणाचं काम करावं आणि गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण करावं, असं छगन भुजबळ म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक करारामुळे धनंजय मुंडे वादात सापडलेले होते, त्यामुळे मुंडेंना राजीनामाही द्यावा लागला होता। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जागी छगन भुजबळांची वर्णी लागली होती। हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं। चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं, पण आता रिकामं ठेवू नका। जबाबदारी कसं हीच विनंती करतो। त्यांनी तसं म्हटलं असेल तर ते पक्ष जो आहे तो विचार करेल आणि तोपर्यंत आपला मी मात्र एवढं सांगेन की एक काम जरूर आहे आपल्याकडे, बाकीचं ते काही अजितदादा बघतील, पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं तर बरं आहे। त्यांचं पण स्वप्न